ये माई ये, बैस अशी बैस. अगं दमली नाहीस ना आपल्या नातवंडांना खेळवून? काही म्हण माई. घरामध्ये असं बालकांचं गोकुळ असलं ना की जगण्यामध्ये मोठा आनंद येऊन जातो. आणि त्यातून या बालकांच्या लीला आणि त्यांचे प्रताप आपल्याला अचंबित करून टाकतात. जशा भगवान गोपाल कृष्णांच्या बाललीला आपल्याला माहिती आहेत, तशा या मारुतीरायांच्या सुद्धा बाललीला काही कमी नाहीत. अगदी बालवयातच यांनी थेट सूर्यनारायणावर झेप घेतली होती, एक फळ समजून त्याला खाण्यासाठी. अशा बाललीला करता करताच त्यांनी भगवंतांचे अमूल्य असे आशीर्वाद प्राप्त केले आहेत. चांगल्या वृत्तींचं प्रतीक मारुतीरायांना समजलं जातं. या मारुतीरायांच्याकडून आपण काय शिकायचंय? शक्ती आणि भक्ती यांचा अजोड संगम म्हणजे मारुतीराय. नम्रता आणि सेवा यांचा अजोड मिलाफ म्हणजे मारुतीराय. या त्यांच्या गुणांच्या मुळेच त्यांना सप्त चिरंजीवांच्या मध्ये स्थान मिळालंय. तेव्हा पाहूया या भागामध्ये की असे महावीर हनुमान कसे आणि कोणते नवे नवे पराक्रम करतायत ते. मारुती, माझा पुत्र कुठे असेल, कसा असेल? मारुती, मारुती, पुत्र मारुती. कुठे गेला होतास तू मातेला न सांगता? आम्ही किती चिंतित झालेलो माहितीये. पुन्हा जर अशी मातेची चेष्टा केलीस ना, तर जसं मातेचं प्रेम पाहिलंस तसंच तिचा क्रोधही पाहशील. आणि आणि हे काय झाले आहे तुला? पाहिलंच स्वामी, मी म्हणत नव्हते आपल्या पुत्राला नक्कीच कोणी दुष्टांनी त्रास दिला असेल म्हणून. माते, घाबरू नकोस. मी खेळत असताना इंद्रदेवाचे वज्रास्त्र येऊन लागले. काही काय सांगतोयस? मी आत्ताच म्हटले ना तुला अशी चेष्टा करू नकोस म्हणून. माते, मी चेष्टा नाही करते, सत्य आहे तेच सांगतोय. प्रणाम पवनदेव. ही माझी माता अंजनी आणि हे माझे पिताश्री केसरी. म्हणून तुझे नाव केसरी नंदन आहे हनुमान. माते, पिताश्री, हे पवनदेव यांनीच माझा बचाव केला. देवी अंजनी, केसरी, तुमचा हा पुत्र मारुती माझा देखील मानसपुत्र आहे. माझे हे बोलणे आपणास अविश्वसनीय वाटेल, परंतु हा हनुमान खरंच खूप तेजस्वी आणि असामान्य आहे. अहो, याचे खेळ देखील असाधारणच आहेत. साक्षात सूर्यदेवाला फळ समजून मिळवण्यासाठी त्यांच्यावर कूच करीत होता. परंतु जे होते ते चांगल्यासाठीच होते असे म्हणतात. त्याची परिणती म्हणजे हनुमानास सर्व देवतांकडून आशीर्वाद आणि असामान्य शक्ती प्राप्त झाली आहे. तुला आता योग्य दिशादर्शक असा गुरु शोधण्याची आवश्यकता आहे, जो तुला तुझ्या जगण्याचं मर्म सांगू शकेल. तो तुला विना विलंब मिळो असा आशीर्वाद देत आहे. मी आपले आभार मानतो पवनदेव. पुत्र, तुझ्या बाललीला इतक्या अद्भुत असतील असे आम्हाला अजिबात वाटले नव्हते बरं. माते, काय सांगू, साक्षात ब्रह्मदेव, इंद्रदेव, नारद मुनी, कुबेरदेव सारे माझ्या समक्ष उभे होते. हे देवादिदेव महादेव, अखेर तो क्षण आला आहे. मी दंडाधिकारी होण्याचा मान आपल्याकडनं अवगत करून हे तप प्रारंभ करणार आहे. हर हर महादेव.
हर हर महादेव, हर हर महादेव. प्रणाम माते. अगदी योग्य क्षणी आलात तुम्ही. मी आता आपल्यालाच भेटायला येणार होतो. आणि माते, हे काय? तुमची सावली कशी काय इथे? याचा अर्थ तुम्ही आमच्या छाया माता नाही? पुत्र, मी काय म्हणावे यावर? छाया ही देखील माझीच तर सावली आहे, माझ्यातूनच अवतरलेली. त्या न्यायाने तू माझाच पुत्र झालास. हे केवळ शब्दांचेच खेळ झाले. मी पुत्र आहे तो केवळ छाया मातेचा. नुसते रूप एक झाले म्हणून मन एक होत नाही, हे आपण जाणताच. तुझा क्रोध मी समजू शकते, परंतु असा अगतिक होऊन निर्णय घेऊ नकोस. तुझे पिताश्री सूर्यदेव यांना तुझ्यामुळे ग्रहणाची बाधा झाली आहे, हे योग्य नाही. त्यात त्यांचा काय दोष? सारे माझ्याचमुळे झाले आहे. मीच महादेवांना प्रसन्न करण्यासाठी सूर्यदेव यांना अंधारात ठेवून तप करत होते, म्हणून तर छाया त्यांच्यासोबत राहू शकली. मी इतकीच प्रार्थना करते की जे काही भूतकाळात घडून गेले ते विसरून तू देखील नव्याने नात्याचा प्रारंभ करावास. किती सहज बोलून गेलात तुम्ही. ते घडून गेले ते इतक्या सोयीने विसरणं आता शक्य नाही. शनिदेव आहे मी, दंडाधिकारी. प्रत्येकाच्या हातून घडलेल्या अपराधाची शिक्षा मी देणारच, मग ते माझे पिताश्री का असेना. आणि आता आपल्याला भेटून माझे मत आणि विचार अधिक ठाम झालेले आहेत. प्रत्येकास कर्माची शिक्षा ही याच जन्मी भोगावी लागेल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शनिदेव आणि ते देखील श्री महादेवांची तपश्चर्या करत आहेत. आता तसे करायचे काहीच प्रयोजन नाही, परंतु तरी देखील का तपश्चर्या करीत असावेत? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नारायण नारायण. प्रभू, आपले नामस्मरण जरी असले तरी यामध्ये मला भक्तीपेक्षा असूया अधिक ऐकू येते आहे, आणि म्हणून मी हे ऐकू शकत नाही. नारायण नारायण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. माते, माते, तू कसला विचार करत आहेस? पुत्र मारुती, मी हाच विचार करते की पवन देवांनी जे आपल्याला सांगितले आहे, तुझ्यासाठी योग्य तो गुरु शोधावा. तो नेमका कोण असेल? परंतु माते, माता हाच सर्वश्रेष्ठ गुरु असतो ना? तुझे म्हणणे अगदी योग्य आहे, परंतु तुला ज्या अलौकिक शक्ती अवगत झालेल्या आहेत त्याचा सुयोग्य वापर कसा करावा हे सांगणारा, त्याचे ज्ञान देणारा गुरु आपल्याला हवा आहे. तसे कोणीतरी मिळायला हवे. माते, श्रीरामांचे गुरु कोण आहेत? महर्षी वशिष्ठ त्यांचे गुरु आहेत. आपला गुरु असा हवा जो आपल्याला आपल्या दायित्वाबद्दल जाणीव करून देईल, जो सर्वव्यापी असेल, संपूर्ण सृष्टी ज्याच्या आधिपत्याखाली असेल. माते, मी आलो. कुठे जात आहेस तू?
आहे. कोण आणि तुला कुठे मिळाले? सूर्यदेव. काय? सूर्यदेव? पण ते कसे तुझे गुरु होतील? का नाही होणार? आपण त्यांना एकदा विचारून बघूया. नारायण नारायण. मुनिवर आपण देवा, आपल्या आयुष्यातील कठीण काळ संपुष्टात यायचे नावच घेत नाही. एकीकडे हा हनुमान पुन्हा एकदा आपल्यावर कूच करून येतो आहे आणि दुसरीकडे आपला पुत्र शनिदेव महादेवांना प्रसन्न करण्यासाठी साधना करत बसलाय. ओम नमः शिवाय. मुनिवर, संकट समयी प्रत्येक मनुष्य त्या संकटापासून लपतो, पण आता सूर्यानेच कुठे व कसे लपावे? प्रणाम प्रभू. बाल हनुमान, तू परत इथे आलास? तुला अजूनही विश्वास नाही का? आम्ही कुठलेही फळ नाही. नाही देवा, आपण मला चुकीचे समजतात. माझ्या त्या कृत्याबद्दल मी क्षमा मागतो आहे. पण आज मी तुम्हाला मुद्दाम भेटावयास आलो आहे. मुद्दाम? किम कारणम? मुनिवर, मला आताच मातेने असे सांगितले आहे की आयुष्यात एक असा गुरु हवा जो आपल्याला आपल्या दायित्वाची जाणीव करून दे, जो अंतर्ज्ञानी असेल, सर्वव्यापी असेल. माझ्या आयुष्याचे एकच परम ध्येय आहे, ते म्हणजे मला प्रभू रामांचे सेवक बनून राहायचे आहे. परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला गुरुची आवश्यकता भासते आहे. परंतु हे सारे मला सांगण्याचे प्रयोजन? कारण माझ्या दृष्टिक्षेपातील एकमेव गुरु म्हणजे आपणच आहात. मी आणि गुरु? देवा, आपण इतके प्रखर व तेजस्वी आहात की आपल्या दृष्टीतून काही लपू शकत नाही. शिवाय आपण अंतर्ज्ञानी आहातच. देवा, कृपया मला आपला शिष्य म्हणून स्वीकार करावे. बालका, तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे. मी असा सतत भ्रमंती करणारा, माझे एका ठिकाणी वास्तव्य नाही. देवा, मी आपल्या पावलावर पाऊल ठेवेल, आपल्या सोबत राहून ज्ञान प्राप्त करेल. बाळ हनुमान, हे बोलणे सहज सोपे आहे, पण ते आचरणात आणणे तेवढेच अवघड. सूर्यनारायणाच्या प्रखर आणि तेजस्वी उष्म्यासमोर तग धरून राहणं मोठं कठीण काम आहे. मुनिवर, ज्ञानार्जनासाठी हे सर्व तर करावंच लागेल. त्या प्रखर उष्म्यात जे ज्ञान प्राप्त होईल ते अभूतपूर्व व मौल्यवान असेल. देवा, कृपया मला आपला शिष्य म्हणून स्वीकार करा. बाल हनुमाना, उठ. बाल हनुमान, शिष्य होण्याची पहिली पायरी ही शिष्य होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा असते, आणि ती तू पार केली. शिष्य म्हणून मी तुझा स्वीकार करतो. देवा, मी आपले उपकार कसे मानू मला ते कळतच नाही. बाळ हनुमान, चिंता नसावी. आता आपल्याला गुरु लाभले आहेत ना, ते सगळ्या शंकांचं निरसन करतील. नारायण नारायण. देवा, हे काय बघतो आहे मी? काय झाले मुनिवर? सूर्यदेव साक्षात श्री महादेवांची साधना भंग पावली. ते पहा, त्यांनी त्यांचे नेत्र उघडलेत. आणि याचाच अर्थ श्री शनिदेवांच्या तपश्चर्येस महादेव प्रसन्न झाले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शनिदेव,
प्रणाम महादेव. आपण स्वयं भगवंत असून आमची आराधना करण्यामागे प्रयोजन असे कोणते वरदान आपणास हवे आहे? आपण तर अनेकविध शक्तींचे स्वामी आहात, इतर सर्व देवतांप्रमाणे. होय भोलेनाथ, परंतु ह्याच शक्तीच्या वापराबद्दल, त्याच्या उपयोगितेबद्दल काहीतरी सक्तीने दंडविधान करणं आवश्यक आहे. माझ्या असे निदर्शनास आले आहे की ह्या शक्तींचा खूप मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे. मग तो देव असो व दानव, मनुष्य असो व किन्नर, प्रत्येकाला त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा ही मिळायलाच हवी. नियम सगळ्यांना का सारखे असू नयेत महादेव? जसे कारण तसे फळ, हेच धर्म सांगतो. आणि धर्म जर टिकवून ठेवायचा असेल तर ह्या तत्वांचे काटेकोर पालन व्हायलाच हवे. तुमचा विचार अत्यंत संयुक्तिक व योग्य दिशेने जातो आहे शनिदेव. धर्माच्या अत्यंत सूक्ष्म व महत्वाच्या तत्वावर योग्य विचार केले आहात तुम्ही. प्रभू, माझे आपल्याकडे हेच मागणे आहे की ह्या प्रत्येक गोष्टीचा निवाडा करण्याचा अधिकार आपण मला द्यावा. त्यानुसार त्याला द्यायची शिक्षा ठरवण्यात येईल. हे सारे मी करावे असा अधिकार मला द्यावा प्रभू. तथास्तु शनी. मी तुम्हास हे वरदान देतो आहे की आजपासून, या क्षणापासून प्रत्येक जीवाच्या कर्माची फलित व त्याच्या अपराधानुसार करावयाची शिक्षा हे तुम्ही ठरवाल. प्रत्येकाच्या राशीमध्ये तुमचा शिरकाव होईल व त्याच्या कृत्यावर तुमची बारीक दृष्टी असेल. त्यांच्या चुकांचा तुम्ही दंड अधिकारी असाल. आणि हा अधिकार तुमच्याकडून कोणीही हिरकावून घेऊ शकत नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देव जसं सुख, समाधान, आनंद याचं प्रतीक मानलं जातं, तसंच शनिदेव हे मनुष्यातल्या दुःखाचं प्रतीक असू शकतात. दुःख खरं तर आपल्याला आपली जागा दाखवून देतं, आपलं गर्वाचं घर खाली होतं. ही जबाबदारी शनिदेव निश्चितपणे पार पाडतात. परंतु ह्या त्यांच्या जबाबदारीमध्ये दडलेला स्वार्थ, तो मात्र फार त्रासदायक होता आणि तो दूर करणं फार आवश्यक होतं. बघ माऊली, स्वार्थ कोणालाही चुकला नाही. तर बघूया पुढल्या भागात शनिदेव या अवगुणातून कसे बाहेर पडतात ते, आणि त्याचं फळ त्यांना काय मिळतं ते. तोवर उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.